बऱ्याच स्त्रिया नोकरी, व्यवसाय किंवा इतर अनेक क्षेत्रात काम करतात, पण त्यांना घरकामातून मात्र सुटका नसते. बाहेर 8-10 तास काम करून घरी आल्यावरही स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी, घरातील इतर जबाबदाऱ्या त्यांनाच पार पाडाव्या लागतात. अनेक पुरुष नोकरीवरून घरी आल्यावर टीव्ही, मोबाईल किंवा आरामासाठी वेळ काढू शकतात, पण स्त्रीची दुसरी शिफ्ट तेव्हा सुरू होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची धावपळ सुरूच असते. याशिवाय सण-समारंभ, पाहुण्यांचे येणे-जाणे, मुलांचा अभ्यास, आजारपण, घरातील ज्येष्ठांची काळजी, वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम अशा असंख्य जबाबदाऱ्या तिच्याच खांद्यावर असतात. घरातील प्रत्येकाची गरज लक्षात ठेवणारी ती असते, पण तिच्या गरजा मात्र अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. या सगळ्या धावपळीत तिचे स्वतःचे आरोग्य मागे पडते. वेळेवर जेवण होत नाही, पुरेशी झोप मिळत नाही, विश्रांती मिळत नाही. अनेकदा तिला ऐकावे लागते, आम्ही थोडं सांगितलंय, नोकरी करायला तुझी मर्जी आहे. पण ही गोष्ट इतकी सोपी नसते. नोकरी सोडली तर तिच्या स्वतःच्या कमाईवर, हक्काच्या पैशावर मर्यादा येतात. त्यामुळे अनेक स्त्रिया आवड म्हणून नव्हे तर परिस्थितीमुळे कितीही दगदग झाली तरी नोकरी सोडत नाहीत. आणि घरातील कामांना अजूनही काम म्हणून पाहिलंच जात नाही. पगार नसल्यामुळे त्या श्रमाची किंमतच नसते. पण घर सुरळीत चालण्यासाठी जेवढं महत्त्व बाहेरच्या नोकरीचं आहे, तेवढंच घरातील कामाचे पण आहे. स्त्रीने सर्व काही एकटीने सांभाळणे हे तिचे कर्तव्य नाही. घर हे सर्वांचे असते, त्यामुळे घरातील जबाबदाऱ्याही सर्वांनी वाटून घेतल्या पाहिजेत.